गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र EV चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। माझ्या वतीने मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज दुपारीच आपल्याला सर्वांना निरोप देऊन थोड्या वेळात आपण सर्व नेते उपस्थित राहिला। तर अतिशय अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि आपल्या जिल्ह्याच्या माध्यमातून चांगला विषय आहे। हा विषय आहे पाण्याचा विषय। आपण गेली 10 ते 15 वर्ष झालं नदीच्या माध्यमातून बॅरेजेस व्हावे हा विषय सातत्यानं आम्ही पाठपुरावा करतो आणि खऱ्या अर्थानं यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्या टायमाला धरण उभं केलं ते धरण बांधत असताना त्यांनी सांगितलं होतं की बाबा विठ्ठला मी नदी जरी अडवली तर शेतकऱ्याच्या स्वरूपानं आम्ही सगळं सोलापूर जिल्ह्यामध्ये ते पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारीचं त्या निमित्तानं काम म्हणजे असं त्यांनी त्या टायमाला वक्तव्य केलेलं होतं। तर ह्या धर्तीवर आता खऱ्या अर्थानं आपण बघतोय सगळ्यात जास्त पुनर्वसन पंढरपूर तालुक्यामध्ये झालेलं आहे। ज्या टायमाला उजनी धरण इंदापूर भागामध्ये झालं त्या भागातल्या ज्यांना जमिनी सोलापूर जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी पंढरपूर तालुक्यामध्ये आणि नदीकाठच्या लोकांना जास्तीत जास्त जमिनी देण्याचं धोरण त्या टायमाला ठरलं। त्या टायमाला ठरत असताना पाणी त्या लोकांना सांगितलं की तुम्हाला सुद्धा आम्ही नदीच्या कडेला जागा पाणी देतो म्हणजे जमीन देतोय आणि जमीन देत असताना तुम्हाला पिण्याच्या पाण्याची सोय आणि पिकाच्या पाण्याची सोयसुद्धा सातत्यानं कायमस्वरूपी राहील। जरी आता तुमची उजनी धरणामध्ये जमीन गेली तर तुम्हाला पाण्याच्या ठिकाणी जमीन देतो बागायत। असं असताना आज बघितलं आपण नदीचा आम्ही सहज आढावा घेतला तर जवळजवळ गेली मागच्या वर्षी आपल्याला रब्बीमध्ये 2 आणि उन्हाळ्यामध्ये 2 पाळ्या सुटल्या होत्या। आता ह्यावेळेस आपण बघितलं तर रब्बीमध्ये 1च पाळी सुटली आणि उन्हाळ्यात आता 1च पाळी सुटलेली आहे। म्हणजे भविष्यात याला कदाचित नदीचं पाण्याचं स्तोत्र बंद होईल अशी एक भीती आपल्याला कायमस्वरूपी आमच्या शेतकऱ्याच्या समोर कायमस्वरूपी आपल्यासमोर आलेली आहे। कारण आता नदीच्या सोलापूरला पिण्याच्या पाण्यासाठी आता तुमची पाईपलाईनची व्यवस्था पूर्ण झाली, समांतर पाईपलाईनची व्यवस्था। मग ती समांतर पाईपलाईनची व्यवस्था झाल्यामुळं आता नदीला पाणी सुटायला सुद्धा नदीला पाणी सोडायचं असेल तर नदीकाठच्या लाईटी बंद केल्या जातात किंवा असं म्हणजे मागच्या मी मागाशी म्हटलं तसं पाळ्या 2 कमी केल्या, आता ह्या 2च मिळाल्या, रब्बीला 1 मिळाली आणि उन्हाळी 1 मिळाली। वास्तविक आता नदीत पाणी कायमस्वरूपी राहायला पाहिजे ह्या उद्देशाने गेली 13-14 वर्ष झालं प्राधान्याने आम्ही पाठपुरावा करतोय। ज्यावेळी ह्याच्या अगोदर बघा ज्या टायमाला 2010-15च्या साली प्रकटन निघायचं त्या प्रकटनामध्ये नदीचं कायमस्वरूपी नाव होतं भीमा नदीचं आणि परत प्रकटन निघाल्यानंतर भीमा नदीचं नाव 15 नंतरच्या सालात त्यांनी 2 वेळा ते उन्हाळा होता उन्हाळ्याच्या माध्यमातून प्रकटनच काढलं नाही आणि त्यामुळं आपण त्या टायमाला आवाज उठवला। आपण सोलापूरला आम्ही आंदोलन केलं जिल्ह्याच्या ठिकाणी आणि मग तिथं आंदोलन केल्यावर त्यांना ते प्रकटन काढायला लावलं। म्हणजे त्या टायमाला सुद्धा असाच एक सरकार किंवा प्रशासनाचा नदीला पाणी सोडायचा विचार असाच नव्हता दुष्काळ असल्यामुळे, पण प्रकटन काढण्याची जबाबदारी सुद्धा आम्ही त्या निमित्तानं आंदोलन मी जवळजवळ सोलापूरला हजारो कार्यकर्ते जाऊन घेऊन आंदोलन केलं आणि मग ते प्रकटन घेतल्याशिवाय नदीचं नाव त्या प्रकटनमध्ये आल्याशिवाय आम्ही शांत राहिलो नाही। ती नदीला प्रकटनाचा दर्जा त्या आम्हाला म्हणजे यादीमध्ये समावेश झाला। तेव्हापासून आम्ही बघतोय कायमस्वरूपी नदीला असं का सरकारचं धोरण होतं आम्हाला लक्षात येणार आणि मग आपण आंदोलन रस्ता रोको केले, कॅनलमध्ये आंदोलन केले आणि आता ह्यावेळी सुद्धा आता उजनी धरण आता मायनसमध्ये गेले
मग एवढं धरण 110% भरून सुद्धा उजनीचं धरण आपल्याला पाणी कमीच पडायला लागले. आपल्या योगाकडून या 2-3 वर्षात पाऊस काळ चांगला झाला, धरण 110%च्या आसपास भरत गेलेला आहे. त्याच्यामुळं हा दुष्काळ जाणवला नाही. पण उद्या भविष्यात एखाद्या टायमाला जर पाऊस कमी पडला आणि नदी जर नाही 110% धरण भरलं तर उद्या भविष्यात आपल्याला पाण्याच्या संकटाला समोर जावं लागेल. आज आपण बघतोय कॅनलद्वारे 3-3 महिने उजवा फाटा असेल, डावा फाटा असेल, ते पाणी आता 3-3 महिने कॅनलद्वारे चालतंय. त्याबद्दल दुमत नाही, कारण कॅनलद्वारे जरी पाणी चाललं तरी आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना ते पाणी मिळतंय. पण आता नदीवर बॅरेजेस होणं अतिशय महत्त्व आपल्याला सर्वांना आपल्याला जागरूकता येणं गरजेचं आहे. बॅरेजेस झालं तर भविष्यात आपल्याला नदीकाठच्या लोकांना अडचणी येणार नाही. नाहीतर भविष्य काही लोकांना बॅरेजेस नाही झाले तर भविष्य काही चांगलं नाही. आज आपण बघितलं, आज मागच्या वर्षीसुद्धा आम्ही आंदोलन तर करतोय, पण सगळ्या तालुक्यातल्या जिल्ह्यामध्ये सगळ्या जिल्ह्यातल्या आमदारांना मी प्राधान्यानं पत्रसुद्धा आम्ही दिलं किंवा तुम्ही अधिवेशनामध्ये ह्याचा आवाज उठवा. एखाद्या अधिकाऱ्यानं काम नाही ऐकलं, म्हणजे मला दुर्दैव वाटतं, एखाद्या अधिकाऱ्यानं जर एखाद्या आमदाराचं काम नाही ऐकलं तर त्याचा लगेच अधिवेशनामध्ये प्रश्न विचारून त्याला पिछेहाट एवढं त्याच्यावर धरलं जातंय. मग नदीच्या बॅरेजच्या माध्यमातून कुठलेच आमदार का आवाज उठवणार, हाही माझा प्रश्न. थोडा आमदारांना थोडी विनंती आहे माझी की सगळ्या आमदारांनी, सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या आमदारांनी आपलं राजकीय जोडं बाजूला ठेवून खऱ्या अर्थानं बॅरेजेससाठी आपल्याला आवाज उठवणंच गरजेचं आहे. तरच भविष्यात आपल्याला, नाहीतर उद्या नदीकाठचा शेतकरी किंवा सोलापूरला जिल्ह्यातला शेतकरी आपल्याला कोणालाही माफ, नेते मंडळीला माफ करणार नाही. तर त्यासाठी खऱ्या अर्थानं आता इथनं पुढं आता तरी निदान आपण आवाज उठवणं गरजेचं राहणार आहे. कारण मागच्या वर्षी प्रत्येक जणाला समक्ष जाऊन मी पत्र दिली, काय भेटून पत्र दिलं, काय ज्यांची भेट नाही झाली त्यांना घरपोच पत्र आम्ही पाठवलं, त्यांचे रिप्लाय मला आले, सगळ्याचे फोन मला बऱ्यापैकी आले की बाबा हा आवाज आम्ही जे मिनिस्टर आहेत त्या मंत्र्यांना आम्ही पत्र देतो, मुख्यमंत्र्यांना बोलतो, डेप्युटी CMना बोलतो, हे सगळे त्यांनी सांगितलं. पण ह्याच्यामध्ये मला वाटते सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्याच आमदारांनी राजकीय जोडं बाजूला ठेवून आवाज उठवून आणि बॅरेजेससाठी थोडा प्रयत्न सगळ्यांनी करणं गरजेचं राहणार आहे. तरच आपल्याला भविष्यात आपल्याला ही नदीचं पाणी कायमस्वरूपी आपल्याला मिळणार आहे. नाहीतर बॅरेजेस नाही झालं की आपलं वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आज बघितलं, ज्या लोकांना पुनर्वसनमध्ये मी मागाशी म्हटलं तसं पुनर्वसन ज्या शेतकऱ्यांना आपण आमच्या भागात झालं नदीकाठला, त्याही शेतकऱ्याला आता पिण्याचं पाणी मिळत नाही, बागायतच पाणी मिळत नाही ती नाहीच, पण पिण्यासाठी पाणी मिळणार नाही अशी अवस्था पुढं भविष्यात होणार आहे. त्यासाठी आता या सगळ्या आमदार लोकांनी मदत आपल्याला सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन बॅरेजेससाठी भांडणं, आपल्याला सर्वांना एकत्र येणं गरजेचं आहे आणि बॅरेजेस होणं गरजेचं आहे. नाहीतर भविष्य अतिशय अडचणीचा विषय आहे. तुम्ही म्हणलं आता 15 वर्षापासून तुमची मागणी आहे, पण ती पुढं काय सध्या आता सरकार दरबारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मांडले, आपण शेतकरी मेळाव्यातनं सगळ्यांना मांडलं, ज्या ज्या जल विभागाचे मिनिस्टर आहेत त्यांना आपण मांडणी करतोय, सगळ्यांना मांडणी. पण शेवटी हो का आपल्याला काय वाटतं, सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या आमदारांनी जोपर्यंत एकत्र येऊन मांडत नाही तोपर्यंत हे जर म्हणजे महत्त्व आपल्या लक्षात, त्या सरकारच्या लक्षात येणार नाही. 8 वर्षापूर्वी तुमच्याच कारखान्यात पवारसाहेबांनी त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी बोलताना हा धोका अधोरेखित केला, समांतर पाईपलाईन नंतर काय परिस्थिती, हे आपल्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या नेत्यांनी गंभीरतेने घेतलं नाही असं तुम्हाला नक्कीच झाले तसं. आज मला सांगा, मागच्या वर्षी 4 रब्बीला 2 पाड्या मिळाल्या आणि उन्हाळी 2 पाणी मिळाले उजनीच्या नदीच्या माध्यमातून. आज किती मिळाली बघा, रब्बीला 1च सुटले आणि उन्हाळी आता 1च चालू, 2 पाड्यावर आले. उद्या भविष्यात पाणी सुटणार नाही नदीला. वडापूरच्या ठिकाणी किंवा पौरच्या ठिकाणी आपल्या आया बंधाऱ्याच्या ठिकाणी रसाळी बॅरेजेस व्हावेत अशी अनेक वर्षाची मागणी. कसं आहे, जवळजवळ महायुतीच्या काळामध्ये ह्याच्याकडे दुर्लक्ष झाले असं वाटतं. महायुती ह्याला मी राजकीय रंग देणार नाही. फक्त सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या आमदारांनी पाण्याचा प्रश्न सगळ्यांसाठीच आहे, हा काय कल्याणराव काळेचा वैयक्तिक एकट्याचा नाही, सगळ्याचाच पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आणि त्यासाठी आम्ही सातत्याने आवाज उठवतोय. शेवटी आम्हाला पण थोडं लिमिटेशन आहे, आवाज उठवायचा, रस्त्यावर उतरणं, काय आम्ही करणं, इथं पण लिमिटेशन आहे आम्हाला सुद्धा. पण सगळ्या आमदारांनी एकत्र येणं
आणि अधिवेशनात प्रश्न मांडणं ह्याच्यात जमीन आसमानचा फरक. एका जर सगळ्या आमदारांनी एकत्र येऊन मांडलं तरी एका वर्षात हे प्रश्न सगळे मार्गी लागतील, कारण सरकारला तेवढं लक्ष द्यावं लागणार आहे. 12 TMC पाणी सोलापूरसाठी सोडलं जाणारं वाचलं आहे. अशा वेळेला कालव्याचा दर्जा दिला जावा अशी एक मागणी पुढे येत होती, त्याबद्दल काय? कालव्याचा दर्जा तर नदीला मिळालाच पाहिजे. पहिलं मला सांगा, नदीला तुम्ही नदीचं पाणी बंद करायचं आणि कॅनलनं पाणी सोडायचं. आम्ही म्हणत नाही कॅनलनं पाणी सोडू नका, कॅनलला पाणी सोडलंच पाहिजे, पण नदीला पण पाणी सोडलं पाहिजे. पहिली मेन कुठं आहे? नदी मेन आहे पहिली. आज पंढरपूर एवढं दक्षिण काशी म्हणून आज विठ्ठलाकडे बघितलं जाते. आता दोंडाचा महिना, आता अधिक मास चालू होतो, एवढी लोक देशातून राज्यातून येणार आहे. मग अशा लोकांना नदी वाहती पाहिजेच ना पाणी. नेरेचा कालवा 12 महिने हो, आणि 2 नंबर धरण आहे राज्यात 110 TMC 110 TMC. आणि आपल्याला पाण्यासाठी भांडावं लागतं. सोलापूर जिल्ह्यात राजकीय ताकद कमी पडते काय म्हणा, म्हणजे इच्छाशक्ती कमी पडते. आता तुम्ही जो प्रश्न मांडताय तसं माझ्या आमदार परिचारक सुद्धा 10 वर्षापासून बॅरेजेसचाही मुद्दा मांडताय, तुम्ही सुद्धा मांडताय. काय लक्ष नाही सोलापूरकडे सरकारनं? विधानसभा निवडणुकीत बॅरेज हे आश्वासनाचा महत्वाचा मुद्दा होता. प्रत्येक जण आमदार निवडून यायच्या ज्या टायमाला म्हणजे विधानसभेच्या सभा चालू असतात तिथं आम्ही बॅरेजेस देऊ, बॅरेजेस बांधा, प्रत्येक जण बोललं जाते, पण त्याचा पाठपुरावा कमी पडतोय. मला काय म्हणायचं आहे, मला राजकीय ह्याला हे करायचं नाही. फक्त सगळ्या आमदारांनी एकत्र येऊन प्रश्न मांडला पाहिजे. सगळे कारखान्याचे चेअरमन असतील, सगळे आमदार असतील. आज कारखान्याचे साखर कारखाने सुद्धा त्या जवळ 38 कारखाने आहेत, ते सुद्धा उजनी धरणावर चालतात ना. आणि उद्या जर उजनी धरणाला पाणी नाही मिळालं टायमावर, ऊसाला मग सगळ्याचीच अडचण होणार आहे. कारखान्यासाठी नाही विषय, पण सगळेच बागायचं क्षेत्र आहे. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे, या ठिकाणी भाविकांची उच्च वर्ग देखील वाढली आहे. इथलं पाणी पुरवठा हा बंधाऱ्यावर अवलंबून आहे, आणि जर पाणी सोडण्याचं प्रमाण घटलं उजनीतून तर या शहराला देखील जलसंकटाचा सामना करावा लागतो. नक्कीच याबाबत तुम्ही काय लक्ष वेधणार आहे? लक्ष वेधायसाठी तर आज मी मीडिया आपल्याला सगळ्यांना बोलवले. शहरातला हा गंभीर होणार आहे. नक्कीच गंभीर आहे. यासाठी काय पाठपुरावा केला पाहिजे असं वाटत नाही? पाठपुरावा सांग, आणि आपल्या नदीवर सांगोला सुद्धा सांगोला तालुक्याची पाईपलाईन पूर्ण आहे. पंढरपूर पाणी लावायचा काय शहरात प्रश्न आहे का? त्यात काय अडचण आहे? पाणी लावायचं जे काही असतं, पाणी अडवण्यास काहीतरी ठराविक आता काय झालं, आम्हाला मागच्या ह्याच्यात काय आमदारांनी काय सांगितलं की आता बघा, आता आम्ही कामं चालू करायला लागलो, बॅरेजेस चालू व्हायला लागलेत. लवादाचा प्रश्न सोडल साहेब असल्यापासून आम्ही याचा पाठपुरावा करतो. सोडल साहेब आपल्याला ह्याला होते जल विभागाकडे, आणि मग तेव्हापासून आम्ही याचा पाठपुरावा करतोय. लवादाचा प्रश्न जरी असला तरी मग इतर नदीवर काय बॅरेजेस आहे? तिथं लवाद नाही का? गोदावरीवर का बॅरेजेस झाले? म्हणजे तिथं लवाद नाही का? मग म्हणजे असं लवादाचा प्रश्न आहे नाही ते आता सरकारला माहिती असेल, पण तरी पण आपल्याला त्याच्यावर काय तर मार्ग काढावा लागणार ना. आज मला सांगा, मागच्या उजनी धरणाचं पाण्याचं तिने म्हणजे उजनी धरणाचं ज्या टायमाला पाऊस होता त्या टायमाला तिने पाण्याचं नियोजन अतिशय चांगलं केलं, कारण धरणात पाणी बरोबर ठेवलं आणि त्याच्यामुळे पाणी वाचलं. त्यामुळे आता आपल्याला उन्हाळी पाणी एकतर मिळाले. ती जर नियोजन नीट झालं नसतं तर हे सुद्धा पाणी मिळालं नसतं आपल्याला. पण आता मला तसंच म्हणायचं आहे, जेवढं नदीला पाणी वाहून जाते तेवढे बॅरेजेस जर झाले तर बॅरेजेसच्या माध्यमातून 2 पाणी जरी वाचलं, एका रोटेशनला 6 TMC मला वाटते पाणी लागतं, 6 ते 7 TMC पाणी लागत असेल. जर एक आपल्याला म्हणजे बॅरेजेस झालं तर आपल्याला ती एक पाणी वाचलं तर 6 TMC 7 TMC पाणी वाचणार आहे. आणि त्याची आत्ताची बंधारे त्याचीच उंची वाढवून वगैरे काय का होईना तिने मार्ग काढला पाहिजे. हाय त्या बंधाऱ्याची उंची वाढवा. आम्ही त्यांना काय सांगतोय, तो आपल्याला बाकीच्या काय बॅरेजेसला अडचणी येत असतील तर हाय त्या बंधाऱ्याची उंची वाढवा, हे जे लिकेज बंद करा. ते हाय ते बंधारे आपल्या ह्याच्यावर घ्या, ऑटोमेशनवर घ्या, जे आता मॅन्युअली दारं टाकतात नाही, कोणी जाते कोणतं गळती करते, असलं उद्योग करते. हा, मग हे नाही ना बरोबर. मोठ्या प्रमाणात पण काय पुढं काय भूमिका आहे समजा, म्हणजे आता आपण आंदोलन आहे का, किंवा याच्यावर सगळ्या आमदारांनी नाही लक्ष घातलं तर आम्हाला जन आंदोलन उभं राहावं लागेल. पहिल्यांदा सगळ्या आमदारांनी लक्ष घालावं ही माझी सगळ्या आमदारांना विनंती आहे. शेवटी आमचा लढा चालू आहेच घेऊ, आमचा लढा आहे, पण आमची ताकद तिथपर्यंत पोहोचत नाही ना. आम्ही तिथपर्यंत सगळ्या आमदाराची ताकद
आणि एक दोघांनी रस्ता रोको किंवा जन आंदोलन उभं राहणं, त्यापेक्षा आमदार कुठून निवडून येतात, जनतेतनंच येतात ना. मग हिने का लक्ष घालत नाही? सोलापूर जिल्ह्यातले सगळे आमदार काय एकत्र येत नाही? हा माझा खरा प्रश्न आहे. सगळ्या आमदारांना मागची पत्र दिलीत आपण. बरं, नदीत आपण ह्याच्यात मागच्या 4-5 वर्षापूर्वी भारतनाना बालके आमदार होते, त्या टायमाला आपण करकममध्ये कॅनलमध्ये आंदोलन केलं होतं. कॅनलमध्ये 3-4 हजार लोक होती कॅनलमध्ये सुद्धा. म्हणजे प्रत्येक वर्षी आम्ही गेली 10-12 वर्ष झाली सातत्याने ह्याचा पाठपुरावा, कारण शेतकरी महत्वाचा आहे, आपल्याला पाणी महत्वाचं आहे. या पाण्याच्या प्रश्नावर शहरी विरुद्ध ग्रामीण जनता असा संघर्ष होऊ शकतो. नाही नाही, असं काय होणार नाही. सोलापूरसाठी पाणी सोडले की वीज प्रवाह खंडित केला जातो. जमिनी शेतकऱ्यांनी दिल्या धरणासाठी, त्यांचं पुनर्वसन त्या मग मला तीच म्हणायचं, जमिनी शेतकरी हा उलट नदीकाठी पुनर्वसन केलं, आणि त्याच माणसाला आता ज्या टायमाला नदीला पाणी सोडताय त्या टायमाला तिची लाईट बंद केली जाते, म्हणजे त्यांना पिण्यात पाणी सुद्धा मिळत नाही. ही कुणीकडे चाललंय धोरण? ही थोडं कुठंतरी ही थांबलं पाहिजे आणि सगळ्याला समान व्यवस्था झाली पाहिजे. सगळ्या पक्षाचे नेते एकत्र येतील, यायलाच पाहिजे आमचं मत आहे. माझी तर प्रामाणिक इच्छा आहे, सगळ्या पक्षातल्या लोकांनी एकत्र यावं, सगळ्या आमदारांनी एकत्र यावं, सगळ्या कारखान्याचे चेअरमन लोकांनी एकत्र यावं. तुम्ही काय सरकार दरबारी कोणाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना असं काय बोललाय? बघा, आमचा पाठपुरावा आमचा चालूच आहे. आमचा पाठपुरावा बंद नाही, कायमस्वरूपी आमचा पाठपुरावा चालू आहे. प्रत्येक टायमाला आता आदरणीय विखे पाटील ह्या विभागाचे मंत्री आहेत, त्यांना सुद्धा भेटून आम्ही पत्र देणार आहे. बॅरेजेसचा विषय त्यांच्यासमोर सुद्धा मांडणार आहे. पण मी म्हणलं तिथंच येतं, जिल्ह्यानं मांडणं आणि एक जणांना मांडणं. मी एकटं मांडलं की त्याला राजकीय स्वरूप येतं. त्यापेक्षा सगळ्याच आमदारांनी सगळ्याकडून एकत्र आलं तर खऱ्या अर्थाने या सगळ्यांचा विषय जनतेचा विषय आहे. जनतेच्या विषयासाठी एकत्र यायचं. आमचा पाठपुरावा आहेच, आम्ही करतोय. नुकताच खासदार धैर्यशील नेतृत्वावरती केंद्रीय स्वतः कोळसाळे बंदराच्या ठिकाणी बॅरेज व्हावं अशी मागणी केली. हो, अशी सर्व नेत्यांनी एकत्र आल्यानंतर तुम्ही काय बैठक वगैरे घेणार आहे? तुम्ही सर्वांना आव्हान करत किंवा तुम्ही कोऑर्डिनेशन करणार का सगळ्या आमदार जिल्ह्यात? समन्वय साधण्यासाठी एखादी बैठक वगैरे बोलवणार? आता समन्वय साधण्यासाठी सगळ्या आमदारांचं आम्ही सगळ्यांना अजून एकदा पत्र फार तर देऊया. सगळ्या आमदारांचं काय मत येते बघतो आम्ही, त्यांना काय आम्ही फोन करू सगळ्यांना किंवा आपल्याला बॅरेजेससाठी एकत्र या. बॅरेजेस महत्त्वाचं आपल्याला, का तर पावसाचं पाणी एवढा पाऊस पडतो आणि उजनीतनं पाणी जेवढं उजनी धरण आहे तेवढं पाणी वाहून खाली जाते. तीच आळवर संधी मिळाली, पाणी साठून राहिलं तर आपल्याला ते पाणी उन्हाळ्यात उपयोगाला येईल आपल्याला. त्यासाठी आम्ही अजून आमदारांना सगळ्यांना अजून एकदा फोन करून सगळ्याची मिटिंग, सगळं काय करता येते का सगळेजण एकत्र यावं हीच आव्हान आम्ही या निमित्तानं करतो. असताना आज पहिला विषय नदीवर बॅरेजेस होण्यासाठी प्राधान्य आमचा पाठपुरावा आहे. गेली 10 ते 12 वर्ष सातत्यानं आम्ही ह्याचा पाठपुरावा करतोय. सगळ्या आमदारांना मागच्या वेळी लेखी पत्र दिले, आंदोलन आम्ही उभा केलेले आहेत. यावेळेस सुद्धा असंच अजून एकदा आमदारांना माझी या पत्रकांच्या आपल्याद्वारे सर्वांना विनंती करतो की बॅरेजेससाठी सर्वांनी मिळून आवाज उठाव करावा आणि आपल्याला नदीला बॅरेज होणं अतिशय गरजेचं आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेचा हा विषय अतिशय महत्त्वाचा विषय आहे, त्यामुळे सगळ्यांनी सिरियसली घ्यावं एवढीच माझी विनंती आहे. मंत्रालय दरबारी तुम्ही हा विषय मांडलाय का? मंत्रालय दरबारी आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रत्येक वेळेस मांडत आलेलो आहे. ह्यावेळेस सुद्धा अजून मांडणार आहे. पण मी एकटं मांडणं आणि सगळ्या आमदारांनी मिळून मांडणं ह्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. सगळ्या आमदारांनी हा प्रश्न मांडला तर अजून चांगलं होईल. मला ह्याच्यात काय राजकारण करायचं नाही, कोणाचं एकमेकाबद्दल कोणाचा हे करणार नाही आम्ही. तर सर्व आमदारांनी मिळून ताकद आपण लावली पाहिजे आपल्या जनतेच्या हितासाठी, शेतकऱ्याच्या हितासाठी. आता जवळजवळ आपल्या भीमा नदीवर 28 बंधारे आहेत. तर आमची सर्वांची सगळ्यांची मागणी पहिल्यापासून आहे, साधारण 14 बॅरेजेस व्हायला पाहिजेत. म्हणजे बऱ्यापैकी लोकांना त्याचा चांगला बेनिफिट, त्याचा फायदा चांगला लोकांना होईल. आणि ह्याच्या पाठपुरावा सगळ्यांनी मिळून करूया. आणि नाही लवकर झालं तर आम्हाला जन आंदोलन उभं करावं लागेल. या बॅरेजच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना सुद्धा मी अतिशय प्रामाणिकपणानं आवाहन करतो, जसं आमदारांनी सगळ्यांनी एकत्र यावं आणि हा बॅरेजचा विषय मार्गी लावावा, तसं सर्व शेतकऱ्यांना सुद्धा माझी विनंती आहे. आपली मागणी फॉर्म भरणे वेळचीवर आपली मागणी जर झाली तर अजून ह्याचा फायदा आपल्याला होईल. नाहीतर कागदावर पाणी, भीमा नदीत पाणी शिल्लक दिसत नाही.
आपलं उजनी धरणामध्ये पाणी, कागदावर पाणी, उजनी धरणामध्ये पाणी शिल्लक दिसत नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला कागदावर पाणी जर मागवायचं झालं, माझी एक 40 एकर जरी ऊस असला तर 40च्या 40 एकराची मागणी ही फॉर्मवर अधिकृत पाहिजे. म्हणजे अजून त्याचा फायदा या सगळ्यांच्या माध्यमातून, नाही तर पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. त्यासाठी सगळे आमदार, जसे आम्ही सगळ्या आमदारांना एकत्रित घ्या म्हणून बॅरेजेससाठी जसा प्रश्न आम्ही सगळ्या आमदारांनी मांडावा हा विषय आम्ही प्राधान्य घेतो, तसाच शेतकऱ्यांना सुद्धा माझी विनंती राहणार आहे की आपण सुद्धा पाण्याची मागणी कागदावर आपण मागणी केली पाहिजे. आपल्या पाईपलाईन नदीनं केलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. जर उद्या नदीला नाही पाणी सुटलं तर आपलं सगळं इन्व्हेस्टमेंट केलेलं सगळं नुकसान आपल्या होणार आहे. त्याच्यामुळं नदीचं पाणी हे आपल्याला टिकलं पाहिजे आणि बॅरेजेसशिवाय आता पर्याय नाही. परत एकदा सगळ्या आमदारांना विनंती राहणार आहे, सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या आमदारांनी आपले सगळे राजकीय जोडे बाजूला ठेवून आपल्या जनतेच्या हितासाठी, शेतकऱ्याच्या हितासाठी आपण एकत्र आलं पाहिजे आणि बॅरेजेसचा प्रश्न सगळ्यांनी मिळून आपण मांडणी करून सगळ्यांनी मिळून आपल्याला हा प्रश्न मांडावा लागेल अधिवेशनामध्ये.